15 जानेवारीला मतदान होणार आहे अशा पद्धतीने अखेर महानगरपालिकेचं बिगुल निवडणुकीचं वाजलेलं आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये महायुती आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जागा वाटपसाठी आम्ही आमच्या सहकारी कार्यकर्ते त्या समित्या चर्चा करतील आणि जो निवडून येईल अशा उमेदवाराला आपण उमेदवारी द्यावं या सूत्रानुसार तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. कोल्हापूर दोन्ही ठिकाणी महायुतीनं कशा पद्धतीने सामोरे जाणार? आता कोल्हापूरमध्ये तरी मी चंद्रकांत दादा परवा बसलो होतो आणि मुन्ना माडिक अमल माडिक त्याला क्षीरसागर साहेब उदयपूरला काहीतरी लग्नानिमित्ताने गेले होते आणि नंतर आज किंवा उद्या आमचे तिन्ही पक्षाची समिती बसून प्राथमिक चर्चा करतील आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेऊ. भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाव आहे, फक्त कोल्हापूरचाच का? पण कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेस शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल तशा पद्धतीने तयार देखील झाली. मग काय, मग आम्ही आमच्या स्वभावावर लढू. तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला काय ते म्हणण्यात प्रत्यय वाटत नाही. तसं नसतं तर माझ्या स्वतः निवासस्थानी चंद्रकांत दादा मुन्ना माडिक अमल माडिक तिघं आली नसते. क्षीरसागर साहेब त्याला ज्यार्थी ते आले त्यांनी चर्चा केली त्यार्थी नक्की आम्ही एकत्र लढू. पुण्यामध्ये